मित्रांनो आम्ही आता हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला आलेलो आहे. साधारणतः 6 वाजलेत. ऑलरेडी खूप थंडी जाणवते. ते येताना जो रोड होता खूप म्हणजे वेडी वाकडी वळण होती, घाटाघाटातून रोड होता, त्याप्रमाणे तुम्ही गाड्यांना आता आम्ही पार्किंगला थांबलेलो आहे. पार्किंगला 100 रुपये गाडी पार्किंगला लावलेली आहे. आम्ही आता सर्व आमचं सामान जॅकेट टेंट कॅम्पचं सामान स्लिपिंग बॅग वगैरे असं सर्व घेणार आहे आणि आता वरती चढाई चालू करणार आहे कॅम्पिंगसाठी. अशा रीतीने आता सगळे ट्रेकर्स आपापलं सामान घेऊन तयार झालेले आहे. प्रथमेश दादा चौधरी, बालाजी कन्स्ट्रक्शनचे सर्व यांनी टेंट बॅग स्लिपिंग बॅग दाखव पूर्ण 8 टायरमध्ये प्रथमेश दादा चौधरी, यानंतर विशाल लोखंडे बालाजी कन्स्ट्रक्शनचे मालक, टेंट बॅग वगैरे रेडी ट्रेकसाठी सुदर्शन भाऊ गावडे अंकिता कन्स्ट्रक्शनचे मालक. दाखव तुझा सेटअप, चल. एवढीशी बॅग घेऊन दुसऱ्यांना त्रास देणारे. यानंतर शिवम हे जय भवानी फॅब्रिकेशनचे मालक, ट्रेकिंगसाठी रेडी जॅकेट वगैरे घालून बॅग वगैरे घेऊन. आणि हा माझा लुक, कॅमेरा जॅकेट बूट एकदम सेटअप ट्रेकिंगसाठी रेडी. आणि आता आम्ही हरिश्चंद्रगड सराई चढाई चालू करणार आहे. निसर्ग पुजारी मोळक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता हरिश्चंद्रगडाला आलेलो आहे. आता बेसला आहे आम्ही. आता वरती जायसाठी आम्ही सज्ज झालेलो आहे. साधारणपणे 2 तास तरी लागतील वरती जायला. 8 वाजेपर्यंत आम्ही चलो पोचू. हे कर बन मोळक इकडं बघा. ट्रेकिंगला सुरुवात झालेली आता आमची हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला. चल मित्रांनो आता हरिश्चंद्रगडाच्या आम्ही मधल्या टप्प्यात आलेलो आहे. साधारणतः 8-9चा टाइम आहे. फॉरेस्ट असल्यामुळे एवढा भयानक अंधार आहे, पण याच्या आम्हाला कल्पना होते की उशीर होऊ शकतो, त्यामुळे आम्ही हाय व्होल्टेज बॅटरी आणलेली. मित्रांनो आम्ही आता 9:15 वाजलेले. हरिश्चंद्रगडाचा कोकण कडा आहे, तिथं कॅम्पिंगसाठी आलेलो आहे. एक टेंट कार्यकर्त्यांनी लावलेला आहे, दुसरा टेंट असतं त्याच्या शेजारी लावायचं चालू आहे. विशाल दादा लोखंडे, सुदर्शन भाऊ गावडे आणि प्रथमेश दादा चौधरी घरी पण एवढं काम करत नाही, पण आता इथं त्यांची मेहनत बघा तुम्ही. सगळं टेंट लावायचं नियोजन एकदम काटकसरीने परफेक्ट करता येते. मित्रांनो तुम्हाला जर कॅम्पिंग करायची असेल तर हरिश्चंद्रगड हा 1 नंबर स्पॉट आहे कॅम्पिंगसाठी. इथं तुम्ही जर आसपास बघितलं ना तर बऱ्यापैकी कॅम्पिंग टेंट लावलेले आहेत मुलांनी. भरपूर गर्दी आहे. एका छोट्या खेडेगावात जेवढी गर्दी असते तेवढी कॅम्पिंगसाठी गर्दी आहे. आणि विशेष म्हणजे इथं तुम्हाला रेंटवर पण टेंट मिळतो, प्लस जेवण पण रेंटवर मिळतं. इथं तुम्ही फायर कॅम्प वगैरेचा आनंद घेऊ शकता. सर्व इथं व्यवस्थित नियोजन आहे. टेंट लावण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे. दूध काय ठेवलंय म्हणा, कचरा पाडलाय. मित्रांनो वाईट कंडिशन आहे कॅम्पिंग. वेगळंच ऍडव्हेंचर झालंय. कचरा आहे का काही टाइम जाता नाही ना नेमकं ते कचरा पडतोय.
तसंच दूध पिवं लागणार आहे आता. शिवमचं ते हालात आहे ना. मस्त आहे आम्हाला कॅम्पिंग करायची. मित्रांनो आम्ही हरिश्चंद्रगड चढून वरती आलेलो आहे. साधारणतः आता 10 वाजलेले आहेत. कॅम्प लावलेले आहेत. दूध उकळून घेतलंय. खूप दमलोय आम्ही, तरी पण कार्यकर्त्यांचा उत्साह कमी नाही झालेला आहे. आमचा मित्र आहे शिवम, त्याला बटाट्याचं चंपारण बनवत्याचं, जसं तुम्ही चिकनचं चंपारण खाता तसं बटाट्याचं चंपारण तो आम्हाला खाऊ घालणार आहे. टेंटमध्ये बघा कांदा चिरायचं, बटाट्याचं सगळं काम चालू आहे. तर एक भात तयार आहे. कॅम्पिंगला आल्यावर जेवण बघा तुम्ही फक्त भात, त्याच्यानंतर एकदम स्पेशल आयटम स्पेशल आयटम टाकचल आपला बटाटा चंपारण. हा लसूण आहे ना मित्रांनो, हा भाजलेला आहे असा चंपारण मध्ये खायला असला क्लास लागतो. तुम्ही पण ट्राय करा. मीठ नाहीये त्याची मागे जागी. त्यानंतर आपली ही आली कोशिंबीर. मित्रांनो ही चव तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आम्ही एवढं दमलेलो आहे किल्ला चढून, आणि हे जेवण वा 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 वा. मित्रांनो आता आमचं जेवण करून पण झालेलं आहे. मसाल्या दुधाचा पण आस्वाद घेतलेला आहे. आता मस्तपैकी एवढं दमलेलो आहे. आता टेंटमध्ये मस्तपैकी झोपणार आणि सकाळी परत आमचा किल्ला बघायचा प्रवास चालू होणार आहे. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री. मित्रांनो फायनली सकाळ झालेली आहे आणि तो तुम्हाला दिसतोय तिकडे लांब कोकण काढा आहे. आणि बाकी सगळ्या बघा सगळीकडे कॅम्प लागलेले आहे. हरिश्चंद्र गडावरती सगळीकडे टेंट लागलेले आहे. तुम्हाला जर कॅम्पिंग करायचं असेल तर कॅम्पिंगसाठी एक नंबर लोकेशन आहे. कोकण कडा कोकण कडा. आम्ही हरिश्चंद्रगड कोकणकडे आलेलो आहे. एवढं भयानक वारा आणि थंडी वाटते ना, बॅलन्स करावं लागतोय. आम्ही रात्री कॅम्पिंग केली. खूप किती सुंदर असंख्य सुंदर सह्याद्री आहे. सह्याद्री मधले हे नजारे मनाला एकदम खुश करतात. टेंट बघा टेंट किती वारा असेल. टेंट बघा टेंट उडून चालल्यात. एकदम भयानक वारा आहे. मित्रांनो हरिश्चंद्रगडाच्या कोकण गाड्यावरती आलेलो आहे. पहाट झालेली आणि एवढा भारी सनराईज व्ह्यू आहे ना कोकण गाड्यावरती. तुम्ही फक्त बघा मनच एकदम बघा एक नंबर खतरनाक सनराईज आहे. खोळा जॅकेट जे आहे ना असं होतं व्यवस्थित होतं. आणि मला एवढी हेल्पफुल टिप दिली की असं लाव असं लाव. तसं नाही. एवढी महत्वाची टिप आहे. आता आम्हाला खाली उतरस्तावर ही जी त्याने दिलेली टिप आहे की आम्हाला आता कामाला येणार आहे. त्यासाठी त्याला आता 7 करोड येणार आहे. 7 करोड. मित्रांनो आता आम्ही आलोय हरिश्चंद्रगडावरच्या प्रसिद्ध असणाऱ्या गणेश लेणीसाठी. इथं गणेशाची जुनी दगडात कोरलेली अतिशय सुबक सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आपण गणेश लेणी म्हणून हरिश्चंद्रगडवर प्रसिद्ध असणाऱ्या लेण्यांमध्ये फिरतोय. ही दुसऱ्या क्रमांकाची लेणी आहे. तुम्ही बघू शकता या अतिशय जुन्या काळामध्ये कोरलेल्या लेणी. पिलरवरती अजून डिझाईन आहे. दगडांना आकार देऊन पिलरला डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. आतमध्ये देखील लेणी खूप मोठी आहे. गेट वरती पण डिझाईन वगैरे केलेलं आहे, पण आता कालांतराने थोडी तोडफोड झालेली आहे. त्यामुळे तरी पण आपल्याला वरचा राहिलेला भाग दिसतोय. त्या काळात पिलरला आकर्षक बनवलेले डिझाईन.
मित्रांनो आता आल्यानंतर आतमध्ये एक मोठा हॉल आहे, त्याला 2 खिडक्या आहेत आणि छोटे छोटे कंपार्टमेंट बनवलेले आहेत. कदाचित याचा उपयोग आधी राहण्यासाठी किंवा मेडिटेशन वगैरे साठी केला असावा असे वाटते. खूप मोठी लेणी आहे, भरपूर स्पेस आहे लेणीमध्ये. हरिश्चंद्रगडावरती आल्या तुम्ही या गणेश लेणींना पण नक्की भेट द्या. धन्यवाद. ऐका रे गोड पेरू दे, पेरू दे इकडं. चल, आजीने एवढ्या मेहनतीने पेरू आणल्यात. 2 द्या आजी 50 ला. बरोबर नाही, द्या ना 2.50 ला. फार कमी नाही करणार. सरक, आजींचा व्लॉग घेऊन दे मला. आजी 2 द्या 50 ला. आजींचा व्लॉग घेऊन दे. सरक, खान एवढा गुंग आहे. तू बी सरक. 1000 रुपयाचे 15 किलो. 1200 तरी झाले पाहिजे. गावठी नाही. कच्चे काय चांगलं पेरू चांगले टेस्ट. आपल्या हरिश्चंद्र गडावरती पायथ्यापासून थोडं वरती आल्यावर आजी आहे, त्या पेरू काकडे वगैरे विकतात, काट्या बिट्या. कधी लागल्या तर आजीकडून घ्या. आजींचं वय एवढं आहे पण किती मेहनती आहे बघा. तिकीट झालाय म्हणा. हा, जरा पैसे देऊन घ्या आजींना जास्त. एक नंबर झालं. मित्रांनो, फायनली आमच्या ग्रुपचा हरिश्चंद्र ट्रेक कंप्लीट झाला आहे. इथं आल्या आल्या धन्यवाद दिसल्यावर एवढं भारी वाटलं आणि एवढं प्राऊड वाटलं. चला.